मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईकांचा अर्ज. अजिंक्य नाईक एमसीएचे सेक्रेटरी. अमोल काळेंच्या निधनानंतर रिक्त होतं पद. लातूरमध्ये सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला मनोज जरांगेंची भेट. आम्ही तुमच्या सोबत आहोत, जरांगेंचं उपोषणकर्त्यांना आश्वासन. भूस्खलनामुळे उत्तराखंडमधील जोशीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद. चमोलीमधला पाताळगंगा परिसरात भूस्खलन. राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्यावर मातीचा ढिगारा. जुहूतल्या तपस बारच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा. वरळी अपघातातल्या आरोपीचं याच बारमध्ये मद्यप्राशन. बारवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. वरळी अपघात प्रकरणात मिहीर शहाला पहिल्या दिवसापासून वाचवण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा आरोप. आरोपी मिहीरच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबादमध्ये गॅझेट तपासणीसाठी गेलेले 11 अधिकारी आजच परतणार. 6000हून अधिक दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती. घटस्फोट झाला तर मुस्लिम महिला पोटगी मागू शकतात. महिला अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स. पावसाळी अधिवेशनात सभापतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता कमी. निवडणूक घेण्यावरनं महायुतीत मतमतांतर सूत्रांची. एनडीटीव्ही मराठीला माहिती. आरक्षणाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार. विरोधकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आरोप. तर विरोधकांनी राजकीय जात दाखवली, फडणवीसांचं वक्तव्य. सरकारकडून 95,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटी. कोकण रेल्वेला पावसाचा फटका. सिंधुदुर्गातील पेडण्यात बोगद्यात पाणी. अनेक गाड्या रद्द. वाहतूक पूर्णपणे ठप्प.